मान नदी ही सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील कळसकरवाडीत उगम पावते आणि पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भीमा नदीला जाऊन मिळते। तिचा 180 किलोमीटरचा प्रवास आहे आणि ती 42 ओहोळ आणि ओढ्यांमध्ये आपला मार्ग घेते। मान नदी जी मराठवाड्याच्या पर्जल छायातून जाते आणि म्हसवडच्या सारख्या कमी पाऊस पडणाऱ्या भागातून वाहते, त्याला कधीच पूर आलेला नव्हता। तो एक प्रकारे कोरडी नदी म्हणून ओळखली जात होती। 2 दिवसाच्या पावसामुळे कधीच पूर न अनुभवलेल्या मान नदीला अचानक महापूर आला। यामुळे मानगंगेच्या रौद्र रूपाने किमान 3 जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण केली। सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना जेव्हा मानगंगेचा पूर अनुभवायला मिळाला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला। ही घटना त्या भागात कल्पनेच्या पलीकडे होती। सुमारे 300 वर्षांपूर्वी जेव्हा औरंगजेब मराठा स्वराज्य काबीज करण्यासाठी येत होता, तोच काळ होता तेव्हा मान नदीला महापूर आला। यामुळे त्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसला होता। 1700 मध्ये औरंगजेबाने सातारा जिंकले। 5 मिरजेकडे निघाला। त्याच्यासोबत शाही लवाजमा होता, ज्यात हत्ती, घोडे, उंट आणि शाही सामान होते। त्याचवेळी मान नदीला महापूर आला। मान नदीच्या महापुरात औरंगजेबाच्या छावण्या वाहून गेल्या आणि त्याच्या एकूण सैनिकांच्या लवाजम्याला प्रचंड नुकसान झाले। औरंगजेब देखील या पुराच्या पाण्यात अडकला। महापुरामुळे औरंगजेबाला पुराच्या पाण्यात बुडवण्यापासून वाचताना त्याचा पाय मोडला। या घटनेने त्याला कायमचे अपंगत्व दिले। त्याच्या जीवनातील हे एक धक्कादायक वळण होते। 2 वर्षांनी मान नदीला पुन्हा महापूर आला, ज्यामुळे औरंगजेब दुसऱ्यांदा पुरात अडकला होता। यावेळी तो विशाळगड ते कराड मार्गावर अडकला होता।